राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप। एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का, तर भाजपाचे हे बडे नेते सुद्धा त्या यादीत असण्याची शक्यता। कॅप्टन अशोक खरात यांनी 40 बड्या नेत्यांची यादीच वाचली, त्यामध्ये अनेक पक्षीय नेत्यांची नावं असल्याची जोरदार चर्चा। नेमकी ती यादी कसली आहे, कॅप्टन अशोक खरात याने कोणाकोणाला अडकवलं, ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्यात अशोक खरात प्रकरण गाजलेलं आहे। त्याने 40 बड्या नेत्यांची नावं उघड केल्याची जोरदार चर्चा आहे, त्यामुळे राजकारण तापलेलं आहे। भाजपा त्यामुळे संतापले आहे। शिंदे गटावर सुद्धा मोठं संकट आलेलं आहे। महाराष्ट्रात सध्या राजकीय भूकंप घडवणारं नाव म्हणजे अशोक खरात। गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेलं हे नाव आता निर्णायक वळण घेत आहे। अशोक खरात याने तब्बल 40 बड्या नेत्यांची नावं घेतल्याची जो काही दावा समोर आलेला आहे, त्यामुळे यादी वाचून दाखवल्याने आता हे 40 नेते या प्रकरणात अजून अडकणार आहेत। ही केवळ आरोपांची यादी नसून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही हादरवणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विशेष म्हणजे या यादीत शिंदे गटातील अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे सध्याच्या सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अशोक खरात हे नाव अचानक राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले असून त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत। यामध्ये विविध नेते, मंत्री आणि बडे उद्योगपती यांचा समावेश असण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर खरात याने SIT चौकशी दरम्यान 40 बड्या नेत्यांची नावं घेतल्याचा दावा समोर आलेला आहे। ही नावं केवळ औपचारिक नसून त्यामध्ये समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही यादी सार्वजनिक झाल्यास राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो। या प्रकरणामुळे भाजपमध्येही प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे। सरकारची प्रतिमा शिंदे गटामुळे मलिन होत असल्याची भावना भाजपच्या दिल्ली नेतृत्वात आहे, त्यामुळे लवकरच शिंदे गटाला सत्तेतून नारळ मिळू शकतो। त्यामुळे आता विरोधक सुद्धा शिंदे गटावर टीका करत आहेत। त्यातच आज एक महत्त्वाची पत्रिका लग्नाची आली, त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री प्रमुख पाहुणे रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत दादा पाटील यांची नावं समोर आल्याचं दिसत आहे। भाजपमधील काही नेते या प्रकरणात कडक कारवाईची मागणी करत आहेत। कोणताही नेता असो, दोषी आढळल्यास कारवाई झालीच पाहिजे असा सूर भाजपमध्ये उमटत आहे। शिंदे गटावर सुद्धा संकटाची छाया यामुळे सर्वाधिक गडद झालेली आहे, कारण या यादीत शिंदे गटातील अनेक नेत्यांची नावं असल्याची जोरदार चर्चा आहे। जरी माहिती अधिकृतरित्या समोर आली तर शिंदे गटासाठी सत्तेतून बाहेर सुद्धा जावं लागू शकतं। राजकीय विश्लेषकांच्या मते हे प्रकरण आणखी गंभीर झाल्यास राज्यात सत्ता बदलाची शक्यता नाकारता येत नाही। जर शिंदे गटातील मोठे नेते अडचणीत आले तर त्यांना जेलवारीची सुद्धा सजा मिळू शकते। या संपूर्ण प्रकरणामुळे विरोधकांना मोठा मुद्दा मिळाला आहे। सरकारवर भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि नैतिकतेचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खरात याने दिलेल्या नावाच्या आधारे संबंधित नेत्याची चौकशी पुढील काही काळात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। या प्रकरणात अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। खरात याने घेतलेले नावं अधिकृतरित्या जाहीर होणार का? त्या नेत्यावर कोणती कारवाई होणार? सरकारमध्ये याचा काय परिणाम होणार का? शिंदे गट कधी सत्तेबाहेर जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे। अशोक खरात प्रकरण हे केवळ एक चौकशी प्रकरण राहिलेले नाही, तर ते आता महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉईंट ठरत असून 40 नेत्यांची नावं समोर येणं ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे याचे परिणाम दूरगामी असू शकतात। भाजपाचा संताप वाढलेला असल्याने शिंदे गटावर आलेलं हे मोठं संकट आहे आणि विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आता शिंदे गट सत्तेबाहेर जाणार का, याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यामुळे शिंदे गट हा सत्तेतून भाजपा त्यांना बाहेर काढू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।